आता आम्ही आयसोलेटेड स्क्वेअर फुटिंग हे मॅन्युअल डिझाईन आणि आम्ही कम्पेअर करूत मॅन्युअल डिझाईन वर्सेस एक्सेल सीट आणि एक्सेल सीट वर्सेस मॅन्युअल डिझाईन वर्सेस सेफ सॉफ्टवेअर असं कम्पेअर करून आम्ही तुम्ही बघू शकता इथं जे आहे इथं आम्ही आउटपुट इम्पॉर्टंट आउटपुट्स आम्ही नोट करूत कंपॅरिझनसाठी. ओके, तर आयसोलेटेड स्क्वेअर फुटिंग. ओके, आम्हाला गिवन डेटा काय आहे म्हणजे डेड लोड 700 किलोन्यूटन, लाईव्ह लोड 300 किलोन्यूटन, width of column 230 mm, depth of column 230 mm आणि स्टीलचं ग्रेड FE 500, कॉन्क्रीट ग्रेड M20, SBC 250 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंतर अलाउएबल सेटलमेंट 25 mm. ओके, हे आपलं गिवन डाटा आहे. आता सॉल्युशन हे आपलं ग्राउंड लेवलहून खाली किती आहे आपलं फुटिंगचं लेवल 1.5 मीटर. हे पण गिवन डेटा आहे. ओके, नंतर हे जे आहे हे सॉइल आहे. इथं आपलं इथं आपलं डेड लोड प्लस लाईव्ह लोड आहे. किती आहे? डेड लोड 700 आहे, लाईव्ह लोड 300 आहे, टोटल 1000 किलोन्यूटन आहे. ओके, आपण स्टेप 1 मध्ये आम्ही लोड कॅल्क्युलेशन करून घेऊत. स्टेप 1 लोड कॅल्क्युलेशन्स. डेड लोड 700 किलोन्यूटन, लाईव्ह लोड 300 किलोन्यूटन, टोटल लोड काय झालं 1000 किलोन्यूटन. हे आपलं नॉर्मल झालं. पण इथं तुम्ही बघू शकता हे जे लोड आहे फुटिंगवर इथं 1000 किलोन्यूटन आहे, पण हे जे आहे हे पोर्शन सेल्फ वेट ऑफ फुटिंग दिलेलं नाही. मग आम्ही अज्यूम करावं लागतंय. आमचं जे बी लोड आहे हे सॉईलवर किती लोड येऊ लागलं आहे ते आम्ही बघावं लागतंय. त्यामुळं याचं पण सेल्फ वेट ऑफ फुटिंग आम्ही एक पर्सेंटेजमध्ये आम्ही अज्यूम करतो. अज्यूम सेल्फ वेट ऑफ फुटिंग किती 10% ऑफ टोटल लोड. टोटल लोड म्हणजे डेड लोड आणि लाईव्ह लोड. तर आम्ही असं म्हणू शकतो 10% ऑफ 1000 म्हणू शकतो. ओके, 10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 1000, 100 किलोन्यूटन एक्स्ट्रा लोड घ्यावं लागतंय. हे काय सेल्फ वेट ऑफ फुटिंग अज्युम्ड. ओके, आता आम्ही ग्रँड टोटल करूत. ग्रँड टोटल लोड किती आहे, काय काय इन्क्लूड होते इथं डेड लोड, लाईव्ह लोड आणि सेल्फ वेट ऑफ फुटिंग. ओके, डेड लोड किती आहे 700 आहे, लाईव्ह लोड किती आहे 300 आहे, सेल्फ वेट किती आहे 100 आहे. तर टोटल किती झालं 1100 किलोन्यूटन झालं. त्याला आम्ही काय म्हणूत टोटल लोड
ट्रान्सफर्ड टू दी सॉइल म्हणून किती आहे 1100 किलोन्यूटन आहे. ओके. इथं जे आहे हे सॉइलवर जे आहे टोटल लोड किती येऊ लागले 1100 किलोन्यूटन येऊ लागले. ओके. तर आता स्टेप 2 मध्ये आता लोड कॅल्क्युलेशन झालं. आम्ही एरिया कॅल्क्युलेशन करतो. फुटिंग एरिया कॅल्क्युलेशन. एरिया रिक्वायर्ड इज इक्वल्स टू हे जे बी ग्रँड टोटल आलेलं आहे डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस सेल्फ वेट ऑफ फुटिंग डिवायडेड बाय SBC. किती आहे डेड लोड 700 आहे. लाईव्ह लोड किती आहे 300 आहे. सेल्फ वेट किती आहे 100 आहे. तर टोटल SBC किती आहे आमचं गिवनमध्ये किती दिलेलं आहे SBC 250 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. 250 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे लोड्स किती किलोन्यूटनमध्ये असते. तर आपलं आम्ही असं सांगू शकतो की हे किलोन्यूटन ॲज इट इज हे मीटर स्क्वेअर वर आलं. किलोन्यूटन गेट कॅन्सल्स. इन टर्म्स ऑफ मीटर स्क्वेअर आमचं एरिया रिक्वायर्ड भेटतं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करा किती येते. एरिया रिक्वायर्ड इज इक्वल्स टू 4.4 मीटर स्क्वेअर. ओके. आता हे जे 4.4 मीटर स्क्वेअर आलेलं आहे आम्ही ह्याला कसं डिस्ट्रीब्यूट करावं लागतं एरियाला. अगर आपलं स्क्वेअर कॉलम आहे आणि स्क्वेअर फुटिंग आम्ही द्यावं लागतं. मग कॉलम स्क्वेअर असल्यावर फुटिंग पण स्क्वेअर दिलेला असते. तर स्क्वेअर शेपसाठी आमचं फॉर्म्युला काय आहे स्क्वेअर फुटिंग एरिया कॅल्क्युलेशन अंडर रूट ऑफ एरिया रिक्वायर्ड. एरिया रिक्वायर्ड किती आहे अंडर रूट ऑफ 4.4 किती येतं आहे आपलं 2.097 येतं आहे. आम्ही याला अप्रॉक्सिमेटली 2.1 म्हणू शकतो. एक 200 mm जास्त देऊ. मग किती आम्ही देऊत 2.3 मीटर अजून करू. थोडं एक्स्ट्रा घेऊत. ओके. हे काय झालं 2.3 मीटर लेंथ ऑफ फुटिंग विड्थ ऑफ फुटिंग. ओके. आता आम्ही प्रोव्हाइडेड साईज ऑफ फुटिंग किती झालं आमचं 2.3 मीटर मल्टिप्लाइड बाय 2.3 मीटर. एरिया किती होते एरिया प्रोव्हाइडेड 5.29 मीटर स्क्वेअर. ओके. हे झालं आपलं एरिया प्रोव्हाइडेड. आता आम्ही डायग्राममध्ये बघूत. हे 230 mm आहे. हे पण 230 mm आहे. 2.3 मीटर प्रोव्हाइडेड. लेंथ ऑफ फुटिंग अँड विड्थ ऑफ फुटिंग 2.3 मीटर. ओके. इथं 1000 किलोन्यूटन आहे पण इथं 1100 किलोन्यूटन असते. हे लोड कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे असं डिस्ट्रीब्यूट झालेलं असते. मग हे जे आम्ही लोड अप्लाय केलेलं आहे हे 1100 जे अप्लाय होऊ लागलं आहे. मग ह्या लोडमुळं आम्हाला हे जे लोड आहे हे सॉईलवर ट्रान्सफर झालेलं असते. जेव्हा सॉईलवर ट्रान्सफर होते तेव्हा सॉईल काय करतं एक रिॲक्शन पाठवते ह्याला. ते रिॲक्शनला आम्ही काय म्हणतो अपवर्ड सॉईल प्रेशर म्हणतो. कसं असतं रिॲक्शन इथं थोडं मॅक्झिमम असते लोड इकडं कमी कमी होत जाते. ओके. हे आपलं अपवर्ड सॉईल प्रेशर झालं. केव्हा बी हे जे अपवर्ड सॉईल प्रेशर आहे हे लेस दॅन SBC राहावं.
ओके, मग आता अपवर्ड सॉइल प्रेशर कॅल्क्युलेट करूत. स्टेप 3, अपवर्ड सॉइल प्रेशर. फॉर्म्युला काय आहे? डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस सेल्फ वेट ऑफ फुटिंग डिवायडेड बाय प्रोवाइडेड एरिया ऑफ फुटिंग. डेड लोड किती आहे? 700 आहे. लाईव्ह लोड किती आहे? 300 आहे. सेल्फ वेट ऑफ फुटिंग किती आहे? 100 आहे. प्रोवाइडेड एरिया ऑफ फुटिंग किती आलेला आहे? 5.29 मीटर स्क्वेअर. 5.29 मीटर स्क्वेअर हे जे आहे किलो न्यूटन असते. मग आमचं अपवर्ड सॉइल प्रेशर इन टर्म्स ऑफ किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असलेलं असते. ओके, तर 1100 डिवायडेड बाय 5.29 काय आन्सर आहे? 207.93 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अप्रॉक्सिमेटली आम्ही ह्याला 208 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणू शकतो. हे काय झालं आपलं अपवर्ड सॉइल प्रेशर W. हे कवा बी काय राहावं? लेस दॅन SBC राहावं. आपला SBC किती आहे? 250 आहे. 250 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. मग 250च्या कमी आहे 208. मग आम्ही काय म्हणू शकतो ह्याला? हेन्स सेफ म्हणू शकतो. ओके, आता काय काय केलो आम्ही? लोड कॅल्क्युलेशन केलो, नंतर एरिया कॅल्क्युलेशन केलो, लेंथ आणि विड्थ प्रोव्हाइड केलो, नंतर अपवर्ड सॉइल प्रेशर किती येऊ लागलं आम्ही क्रॉस चेक केलो, कमी आहे का नाही म्हणून बघितलो, दिलेलं जे बी एरिया आहे ते ओके आहे म्हणलं झालं. मग आता आम्ही काय करावं लागतंय? डेप्थ कॅल्क्युलेशन करावं लागतंय. डेप्थ ऑफ फुटिंग कॅल्क्युलेशन. डेप्थ ऑफ फुटिंग कॅल्क्युलेशन. लेंथ ऑफ फुटिंग किती आहे? 2.3 मीटर आहे. विड्थ ऑफ फुटिंग किती आहे? 2.3 मीटर आहे. डेप्थ ऑफ फुटिंग कॅल्क्युलेट करावं लागतंय. हे जे डेप्थ ऑफ फुटिंग आहे हे सेफ किती डेप्थला सेफ आहे, किती डेप्थला सेफ आहे म्हणून आम्ही कसं हे करू शकतो? ते डिपेंड आहे 2 क्रायटेरियावर. एक फर्स्ट वन फ्लेक्झ्युअर क्रायटेरिया अँड सेकंड वन शिअर क्रायटेरिया. मग आता फ्लेक्झ्युअर क्रायटेरिया आम्ही पहिलं बघूत. ओके, हे कॉलम आहे, हे फुटिंग आहे, हे जे आहे हे एरिया, हे स्टिफ एरिया म्हणतो आम्ही. हे जे लोड आहे इथं जे लोड आलेलं आहे ह्या लोडमुळं आपलं सॉइल जे आहे हे लोड पास होऊन इथं येऊन इथं डिस्ट्रीब्यूट झालेलं असते. नंतर हे जे आहे हे सॉइल ह्या हे जे लोड आहे हे टोटल लोड, हे जे फुटिंगचं सेल्फ वेट म्हणा आणि हे कॉलमवर जे लोड आलेलं आहे हे समजा लोडमुळं आपलं सॉइलवर डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर सॉइल का केलेला राहत आहे? सॉइल रिॲक्शन दिलेला आहे, रिॲक्शन देत आहे. ते रिॲक्शनमुळं आपलं स्लॅब जे आहे डिफॉर्म झालेलं असतंय. असं डिफॉर्म झालेलं असतंय. ह्या डिफॉर्म्ड रेस्पॉन्सला आम्ही काय म्हणतो? फ्लेक्झुरल बिहेवियर म्हणतो. मी थोडं सिंपल वर्ड्समध्ये सांगू लागला. ओके, हे फ्लेक्झुरल बिहेवियरमुळं
आम्हाला काय डेव्हलप होऊ लागलं आहे ॲट द फेस ऑफ दिस कॉलम. हे जे फेस आहे ना, हे फेस ऑफ दिस कॉलम इथं का होतं आहे, मुमेंट डेव्हलप झालेलं असतं, मॅक्झिमम मुमेंट डेव्हलप झालेलं असतं इथं. हे मॅक्झिमम मुमेंट कशामुळं, फ्लेक्झुरल बिहेवियरमुळं. हे मुमेंट रेजिस्ट करायला किती डेप्थ रिक्वायर्ड आहे आम्ही कॅल्क्युलेट करावं लागते. तर आता हे डेप्थ कॅल्क्युलेट करावं म्हटलं तर आम्हाला इथं मॅक्झिमम मोमेंट किती येऊ लागले म्हणायचं ते कळावं लागते. आता ते मॅक्झिमम मोमेंट कसं आम्ही हे करू शकतो, एक एक्स डायरेक्शनमध्ये असते मॅक्झिमम मोमेंट आणि एक वाय डायरेक्शनमध्ये असते. आता आपलं स्क्वेअर फुटिंग आहे आणि स्क्वेअर कॉलम आहे, त्यामुळे एक्स आणि वाय डायरेक्शनमध्ये दोन्ही एकच मॅक्झिमम मोमेंट असते. आणि आयसोलेटेड आहे ना, सेंटरमध्ये आहे, एक्सेंट्रिक नाही, त्यामुळं एक्स डायरेक्शनमध्ये पण सेम मॅक्झिमम मोमेंट असते आणि वाय डायरेक्शनमध्ये पण सेम असते व्हॅल्यू. ओके, टू पॉईंट थ्री मीटर आहे. ओके, हे किती आहे आपलं, 0.23 मीटर आहे. आता हे कॅल्क्युलेट करावं म्हणजे कसं करू शकतो आम्ही ह्याला, हे जे 2.3 आहे, 2.3 मायनस हे करायचं 0.23 डिवायडेड बाय 2, जे आन्सर येते ते आपलं हे व्हॅल्यू आहे, हे लेंथ आहे 1.03 पाय मीटर. इकडं पण सेम आहे, स्क्वेअर फुटिंग आहे ना, त्यामुळं हे झालं एक्स डायरेक्शनमध्ये. अलॉंग एक्स डायरेक्शन. ओके, सिमिलरली हे अलॉंग वाय डायरेक्शन, इथं जे आलेलं असतं ते मॅक्झिमम मुवमेंट असतं, इथं जे आलेलं असतं मॅक्झिमम मुवमेंट असते. हे डायमेन्शन पण हे सेम आहे, 1.03 पाय, 0.23, 1.03 पाय. ओके, स्क्वेअर फुटिंग असल्यामुळं हे एक्स डायरेक्शनमध्ये पण 1.035 आहे, वाय डायरेक्शनमध्ये पण 1.035 आहे. ओके, ह्याला आम्ही काय म्हणतो, स्टिफ एरिया म्हणतो. हे स्टिफ पोर्शन जे आहे हे हे जे कॉलमवर लोड येत असते ना, हे लोडला हे इन्फ्लुएन्स होत नाही, पण हे एरिया जे आहे हे एरिया इन्फ्लुएन्स होत असते. आम्ही ह्याला काय म्हणू शकतो, दिस पोर्शन इज फ्लेक्झर बाय दी लोड. ओके, आता आम्ही मोमेंट कॅल्क्युलेट करावं म्हणजे हे कसं आहे, हे कॅन्टिलिव्हर आहे. आपलं नॉर्मल कॅन्टिलिव्हर कसं असते, असं आलेलं असते कॅन्टिलिव्हरचं मोमेंट, पण हे काय होऊ लागलं आहे, ड्यू टू सॉईल रिॲक्शन असं वर येऊ लागलं आहे. हे पण उलटं कॅन्टिलिव्हर आहे. ओके, हे काय झालं, सॉईल रिॲक्शन काय आहे, किती आहे, 208 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. हे जे आहे 1.035 मीटर, 1.035 मीटर, 0.23. प्लॅन व्ह्यूमध्ये कसं दिसतंय,
हे सॉरी हे जे आहे कॅन्टिलिव्हर पोर्शन आहे. आता कॅन्टिलिव्हर फॉर्म्युला काय आहे, मोमेंट कॅल्क्युलेट करायचं. एम एक्स आपलं दोन्ही सेम आहे ना, एम एक्स आणि एम वाय, त्यामुळे एम एक्स आणि एम वाय इज इक्वल्स टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 2. डब्ल्यू म्हणजे कसं, नेट अपवर्ड सॉइल प्रेशर मल्टिप्लाइड बाय विड्थ ऑफ फुटिंग. तुम्ही इथं 1 मीटर पण घेऊ शकता, पण मी काय करू लागलो, टोटल विड्थ ऑफ फुटिंग कन्सिडर करू लागला. मग काय होतं, हे 208 इंटू 2.3. 208 म्हणजे किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. 2.3 इन टर्म्स ऑफ मीटर आहे. 1 मीटर गेट कॅन्सल्स. इन टर्म्स ऑफ किलो न्यूटन मीटर येते, पर मीटर येते. ओके, आन्सर काय आहे, 478.4 आहे. अप्रॉक्सिमेटली 479 किलो न्यूटन पर मीटर. ओके, डब्ल्यू म्हणजे 479 किलो न्यूटन पर मीटर. एल स्क्वेअर म्हणजे किती आहे, एल 1.035 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हे जे आहे किलो न्यूटन पर मीटरमध्ये आहे, हे मीटर स्क्वेअरमध्ये आहे. 1 मीटर गेट कॅन्सल्स. इन टर्म्स ऑफ किलो न्यूटन मीटर येते. आन्सर काय आला, 256.55, अप्रॉक्सिमेटली 257 किलो न्यूटन मीटर. एम एक्स वाय. ओके, मग फॅक्टर्ड मोमेंट. आता आम्हाला डिझाईनसाठी फॅक्टर्ड मोमेंट पाहिजे लागते. मग एम यू एक्स वाय 257 मल्टिप्लाइड बाय 1.5 किती येते, 385.5 किलो न्यूटन मीटर. एम यू एक्स आणि वाय डायरेक्शन, बोथ डायरेक्शन. मग आता आम्ही डेप्थ मोमेंट तर आम्हाला भेटला, आता डेप्थ कॅल्क्युलेशन करावं. डेप्थचं फॉर्म्युला काय आहे, अगर आपलं FE415 असलं तर फॉर्म्युला काय आहे, एम यू इज इक्वल्स टू 0.138 FCK BD स्क्वेअर आहे. अगर FE500 असलं तर एम यू इज इक्वल्स टू 0.133 FCK BD स्क्वेअर आहे. राईट, आपलं काय दिलेलं आहे, स्टील ग्रेड FE500 दिलेला आहे. FE500 म्हणजे आम्ही हे कन्सिडर करूत. मग आपला फॉर्म्युला काय होते, D इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एम यू डिवायडेड बाय 0.133 FCK B. एम यू किती आलेला आहे आपलं, एम यू 385.5 0 हे मल्टिप्लाइड बाय 10⁶. ओके, हे 0.133 FCK म्हणजे 20, B म्हणजे टोटल विड्थ. अगर तुम्ही 1000 कन्सिडर केलेलं असलं तर 1000 कन्सिडर करा, टोटल कन्सिडर केलेलं असलं तर टोटल करा. मी टोटल केलेलं आहे त्यामुळे टोटल 2300 घेतलेलं आहे. ओके, डी काय येते, हे डी रिक्वायर्ड झालं 251.01. डी रिक्वायर्ड अप्रॉक्सिमेटली काय झालं, 252 mm झालं. हे जे डेप्थ आहे, रिक्वायर्ड फॉर डेप्थ रिक्वायर्ड फॉर फ्लेक्झुरल. ओके, हे झालं डी रिक्वायर्ड फॉर फ्लेक्झुरल. पण आमचं जे शियर क्रिटेरियाज आहे त्याच्यासाठी डेप्थ जे आहे जास्त घेतलेलं असतं. म्हणजे शियर क्रिटेरिया पास हो म्हणजे डेप्थ जास्त पाहिजे लागते. त्यामुळे मी काय करतो, ऑलमोस्ट ह्याचं डबल या डबलच्या जास्त पाहिजे लागते. मग मी काय करतो, ह्याला शियर क्रिटेरिया पण कन्सिडर करून, पुढचं हे कन्सिडर करून मी काय करतो, डी प्रोव्हाइडेड मी काय करतो 250 म्हणजे 100 mm एक्स्ट्रा घेतो, 600 mm म्हणून मी कन्सिडर करतो. तुम्ही 550 450 पण बघू शकता, बघून हे करा. पण मी आता 600 अजून केलेलं आहे. आणि क्लिअर कवर, फुटिंगचं क्लिअर कवर किती असते, 50 mm. डायऑफ बार किती कन्सिडर करूत आम्ही, 12 mm स्टार्टिंगला कन्सिडर करूत.
अगर जास्त पाहिजे म्हणजे जास्त बघूत नंतर. ओके, हे झालं. आता इफेक्टिव्ह डेप्थ कॅल्क्युलेट करावं. किती आहे? 600 मायनस 50 मायनस 12/2 किती झालं? 544 mm झाला डी इफेक्टिव्ह. ओके, आता AST कॅल्क्युलेट करूत. AST फॉर्म्युला काय आहे? 0.5 FCK/FY 1 minus under root of 1 minus 4.6 MU divided by FCK B D square multiplied by B into D. राईट. इथं हे काय आहे? इफेक्टिव्ह डेप्थ 544. B म्हणजे टोटल विड्थ ऑफ फुटिंग कन्सिडर्ड. अगर तुम्ही 1000 कन्सिडर केलं तर 1 मीटर कन्सिडर करावं. ओके, 0.5 FCK मध्ये 20, FY म्हणजे 500 आहे आपलं गिवन डाटामध्ये. 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MU म्हणजे किती आहे? MU म्हणजे 385.5 आहे. 385.5 मल्टिप्लाइड बाय 10⁶. ओके, डिवायडेड बाय FCK म्हणजे 20, B म्हणजे टोटल विड्थ म्हणजे 2300, D इफेक्टिव्ह डेप्थ 544 आताच कॅल्क्युलेट केलो, मल्टिप्लाइड बाय B म्हणजे 2300 मल्टिप्लाइड बाय डेप्थ इफेक्टिव्ह डेप्थ. आन्सर काय येते? हे काय आहे? AST रिक्वायर्ड आहे. आन्सर किती आला? 1701.63 mm स्क्वेअर. 1702 म्हणू शकतो आम्ही. AST रिक्वायर्ड झालं हे. ओके, आता AST मिनिमम बघूत. AST मिनिमम म्हणजे 0.12% ऑफ B इंटू D. 12 काय? 0.15 कोणचं येत आहे? क्रॉस चेक करा तुम्ही कोडबुकमध्ये. हे तुम्हाला असाइनमेंट देतो. आता मी 0.12% कन्सिडर केलेला आहे. ओके, 0.12 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 2300 इंटू D किती दिलेला आहे? टोटल 600 दिलेला आहे. किती येते? 1656 mm स्क्वेअर आलेला आहे AST मिनिमम. आता हे दोन्ही कम्पेअर करायचं. मॅक्झिमम जे बी आलेलं असतं AST मॅक्झिमम ते कन्सिडर करायचं. AST मॅक्झिमम कन्सिडर्ड कोणता आहे? 1702 mm स्क्वेअर आहे हे. ओके, अगर AST रिक्वायर्ड कमी आलेलं असलं तर मिनिमम 0.12% तर देवच लागत. ओके, आता स्पेसिंग कन्सिडर कॅल्क्युलेट करू. स्पेसिंग कसं? स्पेसिंग रिक्वायर्ड 5/4 D स्क्वेअर हे AST कन्सिडर्ड मॅक्झिमम AST कन्सिडर्ड. ओके, मल्टिप्लाइड बाय टोटल विड्थ ऑफ फुटिंग म्हणू शकता, या तुम्ही 1000 घेतला तर 1000 नाही तर जे टोटल घेतलेलं आहे ते कन्सिडर्ड म्हणून समजू शकता तुम्ही. 5/4 D स्क्वेअर आम्ही किती अजूम केलेला आहे? इथं 12 mm अजूम केलेला आहे. मग काय करूत आम्ही? 12 स्क्वेअर. मॅक्झिमम AST कन्सिडर्ड किती आहे? इथं 1702 आहे. 1702 आहे. टोटल विड्थ ऑफ फुटिंग किती आहे? 2300 आहे. आन्सर काय येते? 152.83 mm येते. आम्ही राऊंड डाऊन करून 125 करू शकता या 100 करू शकता. मी सेफर साईड 100 mm घेतलो. राऊंड डाऊन करायचं इथं. यस, प्रोव्हाइडेड काय झालं? 100 mm झाला. तुम्ही 125 घालून पण बघू शकता. चेक करा एक बार. नंतर ही आता यस प्रोव्हाइडेड 100 mm झालं म्हणजे काय हो झालं? AST प्रोव्हाइडेड किती? 5/4 D स्क्वेअर डिवायडेड बाय यस प्रोव्हाइडेड इंटू टोटल विड्थ ऑफ फुटिंग. 5/4 12 स्क्वेअर यस प्रोव्हाइडेड 100 mm आहे. टोटल विड्थ ऑफ फुटिंग 2300. आन्सर काय येते? 2601 mm स्क्वेअर AST प्रोव्हाइडेड. ओके, आता आम्ही AST रिक्वायर्ड शुड बी लेस दॅन AST प्रोव्हाइडेड म्हणू शकता. ओके,
AST रिक्वायर्ड किती आहे? 1702 आहे. 1702 आहे. इट शुड बी लेस दॅन AST प्रोव्हाइडेड किती आलेला आहे? 2601 आलेला आहे. ओके. तर आम्ही आता ह्याचं PT पर्सेंटेज पण कॅल्क्युलेट करून ठेवत, ते आम्हाला नंतर पाहिजे लागतं आहे. PT फॉर्म्युला काय आहे? AST बाय B इंटू D इंटू 100. 1702 2300 इंटू D 600 इंटू 100 किती येते हे? 0.123% येते PT रिक्वायर्ड. ओके. हे PT प्रोवाइडेड का होतं आहे? 2601 डिवायडेड बाय 2300 इंटू 600 इंटू 100 किती येते? 0.188% येते PT प्रोवाइडेड. हे PT रिक्वायर्ड झालं. इट शुड बी लेस दॅन PT प्रोवाइडेड. ओके. मग लेस आहे म्हणजे हेन्स हे आम्ही सेफ इन लेक्चर म्हणू शकता. ओके. आता सेफ झालं हे. आता आम्ही शेअर चेक करावं लागतं आहे. शेअर चेकसाठी 2 येतात शेअर्समध्ये. पहिलं 1 वे शेअर आहे, नंतर 2 वे शेअर. 2 वे शेअरला आम्ही पंचिंग शेअर पण म्हणू शकतो. आता फर्स्ट 1 वे शेअर बघूत. तुम्ही 2 वे शेअर पण पहिलं चेक करू शकता, नंतर 1 वे शेअर जाऊ शकता. का बरं? म्हणजे 2 वे शेअर पास झालं तर 1 वे शेअर ऑलमोस्ट पास होतेच मॅक्झिमम टाइम्स. तरी पण मी काय करतो, 1 वे शेअरच कॅल्क्युलेट करूत. वन वे शेअरचं कुठं हे असतं? क्रिटिकल सेक्शन ॲट D डिस्टन्स फ्रॉम फेस ऑफ कॉलम. D डिस्टन्स म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ किती आहे? 544 mm आहे. हे जे क्रिटिकल सेक्शन आहे इथं 1 वे शेअरमध्ये आम्ही काय केलेलं असतं? हे क्रिटिकल सेक्शन जे आहे, हे क्रिटिकल सेक्शनमध्ये पहिलं आम्ही काय केलेलं असतं? कॅल्क्युलेट केलेलं असतं. नॉमिनल शेअर केलेलं, चेक केलेलं असतं. टवी किती आहे ते बघता. नंतर कॅपॅसिटी ऑफ दिस सेक्शन ते बघता. टवसी टवी शुड बी लेस दॅन टवसी. अगर हे असं कंडिशन मॅच झालं तर आपलं 1 वे शेअर पास आहे म्हणल्याने. अगर हे मॅच झालं म्हणजे आम्ही काय करावं लागतंय? डेप्थ आणि रिइन्फोर्समेंट रिवाइज करावं लागतंय. ओके. किती आहे? 208 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. 2300 mm आहे. आपलं 1 वे शेअर कुठं आहे? इथं येत आहे. D डिस्टन्स फ्रॉम फेस ऑफ कॉलम. हे आम्ही A म्हणूत, त्याला आम्ही B म्हणूत. हे जे डिस्टन्स आहे 230 mm आहे. हे 1035 mm आम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे हे. ओके. आता आम्ही काय करावं लागतंय? शेअर फोर्स कॅल्क्युलेट करावं लागतंय. क्रिटिकल सेक्शनवर किती शेअर फोर्स आहे ते कॅल्क्युलेट करावं लागतंय. त्याचं फॉर्म्युला काय आहे शेअर फोर्ससाठी? V इक्वल्स टू नेट अपवर्ड सॉइल प्रेशर मल्टिप्लाइड बाय टोटल विड्थ ऑफ फूटिंग मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ फूटिंग माइनस साइज ऑफ कॉलम डिवाइडेड बाय 2 माइनस इफेक्टिव डेप्थ. नेट अपवर्ड सॉइल प्रेशर किती आहे आपलं? 208 आहे. टोटल विड्थ ऑफ फूटिंग 2300 आहे.
आम्ही मीटरमध्ये घेऊ ते. ओके, तर 2.3 मीटर झाला. नंतर लेंथ ऑफ फुटिंग 2.3 आहे. कॉलम साईज ऑफ कॉलम 0.23 डिवायडेड बाय 2 मायनस डी इफेक्टिव्ह डेप्थ 544 mm म्हणजे 0.544. ओके, आन्सर काय येत आहे 234.89 किलोन्यूटन व्ही. अप्रॉक्सिमेटली 235 किलोन्यूटन म्हणू शकता. आम्हाला डिझाईनसाठी व्ही यू पाहिजे. व्ही यू म्हणजे 235 इंटू 1.5 किती झाला 352.5 किलोन्यूटन व्ही यू. आता काय करूत आम्ही टवी कॅल्क्युलेट करूत. टवी फॉर्म्युला काय आहे टवी इज इक्वल्स टू व्ही यू बाय व्ही डी. व्ही यू म्हणजे कॅल्क्युलेट केलो 352.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ व्ही म्हणजे 2300 डी म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ 544 किती येते आपलं 0.281 न्यूटन पर mm² और MPa म्हणू शकता. ओके, हे टवी झालं. आता क्रिटिकल शिअर कॅल्क्युलेट करावं ना टवशी ते कॅल्क्युलेट करावं म्हणजे आम्ही PT प्रोव्हाइडेड किती आहे ते बघावं लागतंय. PT आम्ही प्रोव्हाइडेड किती आहे PT प्रोव्हाइडेड 0.188% आहे 0.188%. मग आम्ही हे कसं कॅल्क्युलेट करावं IS 456 मध्ये टेबल 19 मध्ये आपलं PT प्रोव्हाइडेड 0.188 आहे. इथं 0.188 आहे का नाही 0.115 आहे 0.25 आहे 0.15 मध्ये येते आपलं 0.188. मग आम्ही काय करावं लागतंय इंटरपोलेट करावं लागतंय. कसं करायचं आम्ही हे PT कॉलम झालं हे ग्रेड कॉलम झाला M20चं ग्रेडमध्ये टवशी व्हॅल्यू असते हे. ओके 0.15 0.188 0.25 ओके 0.15ला M20 मध्ये 0.28 आणि 0.36 आहे 0.28 0.36 हे आम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं एक मिनिट कॅल्सीमध्ये काय करायचं आम्ही मोड 3 2 x मध्ये काय आहे 0.15 एंटर 0.25 एंटर 0.15 च्या पुढे काय 0.28 आहे एंटर 0.25 च्या पुढे काय आहे 0.36 एंटर. हे झालं. नंतर AC क्लिक करा आणि आपलं किती 0.188 व्हॅल्यूच पाहिजे 0.188 एंटर शिफ्ट आणि 1 नंतर 5 एंटर किती येत आहे 0.3104 येत आहे. मग आपलं टॉपची व्हॅल्यू काय झालं 0.3104 झालं. ओके, मग आपलं टवी किती आलं आहे 0.281 आहे टवसी 0.3104 आहे. टवी इज लेस दॅन टवसी हॅन्स सेफ वन वे शिअर सेफ आहे म्हणू शकता. ओके, हे झालं आपलं वन वे शिअर चेक. अगर हे टवी इज लेस दॅन टवसी आलं नाही म्हणजे आम्ही काय करावं लागते डेप्थ इन्क्रीज करावं लागते आणि रिइन्फोर्समेंट पण इन्क्रीज करू शकता तुम्ही करून पास करावं लागतं. ओके, तर आपलं 2 वे शिअर चेक और आम्ही याला म्हणतो पंचिंग शिअर पण म्हणू शकतो. ओके, आता पंचिंग शिअरचं क्रिटिकल सेक्शन कुठं असते
फ्रॉम d/2 डिस्टन्स फ्रॉम फेस ऑफ द कॉलम असते. हे पण d/2, हे पण d/2, हे पण d/2 असं असते. ओके. ह्याला आम्ही ए म्हणूत, कॉलम डायमेन्शन्सला ह्याला आम्ही बी म्हणूत. मग काय होतं, हे बी आणि हे डिस्टन्स किती आहे, d/2 आहे. d/2 प्लस d/2 डी झालं. मग बी प्लस डी आम्ही म्हणू शकतो ना. येस. हे पण d/2 आहे, हे ए आहे, हे d/2 आहे. म्हणजे d/2 प्लस d/2 डी, ए प्लस डी म्हणू शकतो आम्ही. हे जे लेंथ आहे हे ए प्लस डी झालं. हे जे लेंथ आहे बी प्लस डी झालं. ओके. आता ए म्हणजे 0.23 आहे, प्लस डी म्हणजे 544 आहे. 0.544 किती येते, 0.774. ए बी म्हणजे 0.23 प्लस डी म्हणजे 0.544, टोटल 0.774. ओके. आता हे एरिया कॅल्क्युलेट करावं. हे जे हॅच केलं ना, हे एरिया आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे एरिया कॅल्क्युलेट करावं म्हणजे हे जे पेरिमीटर एरिया आहे हे फाइंड आउट करावं लागतं. ओके. कसं करायचं, पेरिमीटर एरिया इज इक्वल्स टू हे टोटल जे एरिया ऑफ फुटिंग आहे हे, आणि मायनस हे जे इंटरनल एरिया ऑफ फुटिंग आहे हे मायनस केलं तर आम्हाला हे एरिया भेटतं आहे. ओके. तर टोटल एरिया ऑफ फुटिंग मायनस इंटरनल एरिया ऑफ फुटिंग. टोटल एरिया ऑफ फुटिंग काय आहे, किती आहे, हे 2.3 मीटर आहे. हे किती आहे, 2.3 मीटर आहे. मग 2.3 इंटू 2.3 टोटल एरिया ऑफ फुटिंग झालं. इंटरनल हे किती आलेलं आहे, 0.774 मीटर. 0.774 मीटर. तर आम्ही 0.774 इंटू 0.774, आन्सर काय येते, 5.29 मायनस 0.599 किती आलं, 4.691 मीटर स्क्वेअर झाला पेरिमीटर एरिया. आता शियर फोर्स कॅल्क्युलेट करूत. शियर फोर्स V is equals to net upward soil pressure multiplied by perimeter area. 208 इंटू पेरिमीटर एरिया किती आहे, 4.691 आहे. किती आला, 9, सॉरी एकदा चेक करा, 975.72 किलोन्यूटन. अप्रॉक्सिमेटली आम्ही याला 976 म्हणू शकतो. वी यू पाहिजे आम्हाला. वी यू किती होते, 1.5 मल्टिप्लाइड बाय 976 किती येते, 1464 किलोन्यूटन वी यू. वी यू झालं. आता टवी कॅल्क्युलेट करायचं. टवी म्हणजे वी यू बाय वी डॅश डी म्हणायचं. वी डॅश म्हणजे काय इथं, पेरिमीटर लेंथ ऑफ शियर एरिया, म्हणजे कसं, हे फुटिंग एरिया आहे. लेंथ ऑफ पेरिमीटर एरिया म्हणजे हे d/2 डिस्टन्स हे जे असलेलं असते ना, हे जे 0.774 0.774 0.774 0.774. ओके. याला आम्ही P Q R S म्हणू. म्हणजे पेरिमीटर लेंथ म्हणजे काय झालं, बी डॅश म्हणजे P प्लस Q प्लस R प्लस S. 0.774 प्लस 0.774 प्लस 0.774 प्लस 0.774. आन्सर किती येते, 3.096 मीटर येते बी डॅश. इन टर्म्स ऑफ mm म्हणजे 3096
EMM. ओके, हे झालं. नंतर आता आम्ही टवसी कॅल्क्युलेट करावं. टवसीसाठी आम्ही थोडा IS-456मध्ये क्लॉज 31.6.3 बघूत. हे जे आहे शियर परमिसिबल शियर स्ट्रेस वेन शियर रिन्फोर्समेंट इज नॉट प्रोव्हाइडेड द कॅल्क्युलेटेड शियर स्ट्रेस ॲट द क्रिटिकल सेक्शन शॅल नॉट एक्सीड KS इंटू टवसी म्हणून सांगितलेलं आहे. जेव्हा आम्ही शियर रिन्फोर्समेंट घालत नाही त्या टायमाला हे कंडिशन अप्लाय झालेलं आहे. मग KS म्हणजे इथं काय 0.5 BC बीटा सी म्हणजे हे, बट हे जे आलेला व्हॅल्यू असतं हे इट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 1 म्हणून सांगितलेलं आहे. ओके, बीटा सी म्हणजे काय, शॉर्ट साईड टू लॉंग साईड ऑफ द कॉलम लेंथ. टवसी म्हणजे 0.25 FCK अंडर रूट ऑफ FCK इफ इट इज लिमिट स्टेट मेथड. वर्किंग स्ट्रेस मेथड असलं तर हे यूज करा म्हणून सांगितलेलं आहे. ओके, तर आपण काय करत आता, KS इंटू टवसी पण इथं KS कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, 0.5 प्लस बीटा सी. 0.5 बीटा सी म्हणजे शॉर्ट साईड ऑफ कॉलम डिवायडेड बाय लॉंग साईड ऑफ कॉलम डायमेन्शन. शॉर्ट साईड आपलं किती आहे 230 mm आहे, लॉंग साईड पण 230 आहे. मग 1 झालं आमचं बीटा सी, 1 झालं 1.5 झालं KS व्हॅल्यू. ओके, पण हे जे क्रिटेरिया सांगितलेलं आहे कोडबुकमध्ये इट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 1 म्हणजे आम्ही 1च म्हणून कन्सिडर करावं लागतं. अगर 1च्या जास्त आलं तर मग आम्ही काय करतो, KS इक्वल्स टू 1 म्हणूत. ओके, मग आता टवसी कॅल्क्युलेट कसं करायचं, 0.25 अंडर रूट ऑफ FCK, 0.25 अंडर रूट ऑफ 20, 1.118 न्यूटन पर mm² आलेला आहे टवसी. ओके, हे लिमिट स्टेट मेथड असल्यावर. ओके, तर आपलं टोटल टवसी कसं झालं, KS इंटू टवसी. KS म्हणजे 1 इंटू 1.118 झालं. मग आपलं टवी व्हॅल्यू काय आहे, टवी कॅल्क्युलेट केलं नाही का आम्ही. ओके ओके, करूच. VU किती आलेला आहे, 1464 आलेला आहे. 1464 इंटू 10⁻³ B डॅश म्हणजे 3096 मल्टिप्लाइड बाय D म्हणजे 544 किती आला, 0.869 न्यूटन पर mm² आला. हे टवी व्हॅल्यू. ओके, किती आलं टवी व्हॅल्यू, 0.869 न्यूटन पर mm² आला. टवसी व्हॅल्यू किती आलेला आहे, 1.118 आलेला आहे. तर टवी इज लेस दॅन टवसी. क्रिटेरिया पास होऊ लागलाय, तर आम्ही म्हणू शकतो की हॅन्स 2-way शियर आल्सो सेफ म्हणू शकतो. ओके ओके, मग आता आम्ही फायनल आपलं डिटेलिंग कसं येतं आहे, हे अपवर्ड सॉइल प्रेशर किती आहे, 208 किलोन्यूटन पर मीटर² आहे. हे D इक्वल्स टू 600 mm आलेला आहे, घेतलेला आहे. एक्स आणि वाय डायरेक्शन दोन्ही सेम आहेत, त्यामुळं T12 ॲट 100 mm घेतलेला आहे आम्ही. हे पण T12 ॲट 100 mm आहे. हे डायमेन्शन किती आहे, 2300 mm आहे. हे पण 2300 mm आहे. ओके, असं आपलं मॅन्युअल कॅल्क्युलेशन झालं. आता आम्ही एक्सेल शीट्समध्ये बघूत. एक्सेल शीटमध्ये कसं, हे आपण रेडी केलेलं नाही, पहिलं आम्ही काय करू, ते मॅन्युअलचं व्हॅल्यूज इनपुट करूत. अपवर्ड सॉइल प्रेशर किती आलेलं आहे, 208. तर इनपुट द्या 208. इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस किती आलेला आहे मॅन्युअल कॅल्क्युलेशनमध्ये, 544 आहे. 544. इफेक्टिव्ह पंचिंग पेरिमीटर 2-way शियरमध्ये आहे ना हे.
इफेक्टिव्ह पंचिंग पेरिमीटर लेंथ 3096 आहे. 3096. कवर 544 म्हणजे किती झालं? 600 मायनस 544 किती आलं? 56 mm. मॅक्झिमम डिझाईन शिअर स्ट्रेस टवी 2 वे शिअरमध्ये टवी किती आहे? 0.869. 0.869 आणि KS इंटू टवशी किती आलेला आहे? 1.118. 1.118. पंचिंग शिअर रेशो टवी डिवायडेड बाय टवशी 0.78 झालं. 1 वे शिअरमध्ये टवी किती आहे? थोडं वेट करू. हे 1 वे शिअर आहे. टवी किती आलेला आहे? 0.281 आहे. 0.281. टवशी 0.3104. डिटेलिंग काय दिलो आम्ही? T12 at 100 mm बोथ डायरेक्शन दिलेला आहे. T12 at 100 mm बोथ डायरेक्शन दिलेला आहे. ओके, सेव्ह करू ते. आता एक्सेल शीट्स बघूत. एक्सेल शीट्समध्ये पण हे व्हॅल्यूज बघूत काय आलेलं आहे म्हणून. ओके, हे आपण एक्सेल शीट केलेलं आहे. हे शीट तुम्हाला आपलं कोर्समध्ये भेटतंय. तुम्ही बघू शकता www.phbconsultants.in मध्ये तुम्हाला भेटेल हे. ओके, डेड लोड किती दिलेला आहे आम्ही? डेड लोड 700 किलो न्यूटन आहे. लाईव्ह लोड 300 आहे. तर इनपुट द्या एक्सेलला. डेड लोड 700, लाईव्ह लोड 300. विड्थ ऑफ कॉलम दोन्ही 230 mm आहेत. FE 500 आहे. यस, FE 500 आहे. M20 आहे. SBC 250 आहे. ओके, SBC 250. अलाउएबल सेटलमेंट 25 mm ऑलरेडी दिलेला आहे. एक्स्ट्रा सेल्फ वेट ऑफ फुटिंग आम्ही 10% इथं कन्सिडर केलेलं आहे. इथं जे 10% कन्सिडर केलेलं आहे ना तेच घेऊत. ओके, नंतर काय होतं, इथं रिक्वायर्ड व्हॅल्यूज असतात. हे ॲक्शन काय करावं म्हणायचं सांगितलेलं आहे आणि हे प्रोव्हाइडेड तुम्ही हे कम्पेअर करून प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, आता रिक्वायर्ड लेंथ ऑफ फुटिंग काय सांगलेलं आहे इथं? 2.1 मीटर सांगलेलं आहे. तर आम्ही काय करू, थोडं जास्त देत आहोत, 2.3 देऊत. हे पण 2.3 देऊत. ओके, डेप्थ ऑफ फुटिंग फ्रॉम ग्राउंड लेवल किती आहे? 1.5 मीटर आहे. तर 1.5 मीटर, राईट. मग आता काय झालं, आपलं नेट अपवर्ड सॉईल प्रेशर काय झालं? 207.94 आला. इट शुड बी लेस दॅन SBC. मग इथं सेफ येऊ लागलं. अगर तुम्ही इथं तुम्ही बघू शकता, मी 2.9 करतो. अगर SBC सेफ नाही म्हणजे अनसेफ म्हणून सांगितलेलं असते तिथं. मग तुम्ही डायमेन्शन्स चेंज करावं लागतं. ओके, आता सेफ आलं ना, असं तुम्हाला भेटतंय. ओके, इथं SBC काय आलेलं आहे? 207.94. ओके, हे झालं. नंतर डेप्थ 250 रिक्वायर्ड आहे. डबल करा म्हणून सांगू लागले. मग आम्ही काय करूत, 500 या 600 घेतलेला आहे मॅन्युअलमध्ये. तर 600च घेऊत. इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस किती आलं? 544 आला. मग अपडेट करू तिथं. इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस 544 आला. ओके, हे झालं. नंतर हे जे बी हे कलर आहे ना, हे कलर तुम्हाला इनपुट द्यायचं आहे. ओके, नंतर काय, क्लिअर कवर 50 mm आहे फुटिंगचं आणि डाय ऑफ बार 12 mm आहे. आम्ही कन्सिडर केलेलं आहे. तर 12 mm इथं इनपुट केलं.
नंतर हे जे वेट बाय पर्सेंटेज ऑफ लोडिंग हे जे 7.9 ॲक्च्युअल सेल्फ वेट ऑफ फुटिंग आहे, पण आम्ही कन्सिडर केलेलं आहे 10%. अगर हे जास्त आलं तरी बी ऑटोमॅटिक हे फुटिंग केपेबल आहे की हे व्हॅल्यू घेऊन आम्हाला नेक्स्ट आउटपुट रिझल्ट्स देत जाते. ओके, आता इथं AST रिक्वायर्ड किती आलेला आहे? 1681 आलेला आहे. तर आम्हाला मॅन्युअलमध्ये किती आलेला आहे? AST रिक्वायर्ड 1702 आहे. 1681 ऑलमोस्ट 20 mm² डिफरन्स आलेला आहे. नो प्रॉब्लेम. AST मिनिमम 1656 आहे. इथं आमचं AST मिनिमम किती आहे? 1656 आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आणि स्पेसिंग रिक्वायर्ड किती दाखवलेलं आहे? बोथ डायरेक्शनमध्ये 155 दाखवलेलं आहे. आम्ही राऊंड डाऊन करावं. कितीला करूत आम्ही? 125 केलं तर काय होतं आहे? हे वन वे शेअर फेल होऊ लागलं आहे. मग आम्ही काय करावं लागतं आहे? 100 mm करूत. काय झालं? सेफ इन फ्लेक्झर, सेफ इन वन वे शेअर, सेफ इन टू वे शेअर समजा. ओके, 100 mm ला. मग आपलं AST कन्सिडर्ड हे दोन्हीचं जे बी मॅक्झिमम असलेलं असते ते कन्सिडर केलेलं असतं हे. तर AST कन्सिडर्ड हे झालं. आणि प्रोव्हाइडेड ASTचं 2601. प्रोव्हाइडेड AST 2601. मग हॅन्स सेफ. ओके, सेफ इन फ्लेक्झर. वन वे शेअरचं टवसी हे आलं, सेफ इन वन वे शेअर आलं. टू वे शेअरमध्ये हे आलेलं आहे. आम्ही जस्ट इनपुट करूत आता इथं काय कंपॅरिझन? इफेक्टिव्ह पंचिंग पेरिमीटर B' टू वे शेअरचं कंपॅरिझन आहे हे. हे B' किती आहे? इफेक्टिव्ह पंचिंग पेरिमीटर 3096 आलेला आहे. ओके, इथं पण 3096 आहे. कवर तर 544 इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस इथं 544 आहे, म्हणजे 56च राहत आहे. टवी टू वे शेअरचं टवी किती आलं आहे? टू वे शेअर टवी 0.87 आलेला आहे. 0.87. टवसी टू वे शेअरचं टवसी KS इंटू टवसी 1.12. 1.12. ओके, पंचिंग शेअर रेशो का होतं याचं? इज इक्वल्स टू टवी डिवायडेड बाय टवसी. 0.7878 आलं. ओके, वन वे शेअर. आता वन वे शेअरमध्ये टवी किती आलेला आहे? वन वे शेअरमध्ये टवी 0.28 आलेला आहे. 0.28 ऑलमोस्ट दोन्ही सेम आहेत. ओके, नंतर वन वे शेअरमध्ये टवसी 0.31. 0.31 ऑलमोस्ट सेम आहे. मग आपलं एक्सेल शीट काय सांगते इथं डिटेलिंग्समध्ये? लेंथ ऑफ फुटिंग 2300 mm, विड्थ ऑफ फुटिंग 2300 mm, डेप्थ ऑफ फुटिंग 600 mm, T12 at 100 mm 100 mm. इथे तुम्ही बघू शकता हे डेप्थ दिलेला आहे, हे अपवर्ड सॉईल प्रेशर आहे, हे T12 at 100, हे T12 at 100 एक्स आणि वाय डायरेक्शन, हे लेंथ आहे, लेंथ आणि विड्थ आहे. ओके, आता हे किती सांगितलेलं आहे ते T12 at 100 mm आहे. ओके, तर T12 at 100 mm. ओके, हे आपण एक्सेलमध्ये पण कम्पेअर केलं. मॅन्युअल. आता आम्ही सेफ सॉफ्टवेअरमध्ये कसं मॉडेल करायचं ते बघून घेऊत आणि काय रिझल्ट्स येतात ते पण इथं आम्ही नोट डाऊन करून कम्पॅरिझन करूत. ओके, सेफ सॉफ्टवेअर आम्ही ओपन करूत. पहिलं काय करावं लागतं? आम्ही न्यू मॉडेल क्रिएट करायचं आहे. तर फाईलमध्ये जायचं, न्यू मॉडेल म्हणायचं, नंतर एक विंडो पॉपअप होते. हे विंडोमध्ये आम्ही यूज बिल्ट इन सेटिंग्स विथ म्हणायचं. इथं जे आहे डिस्प्ले युनिट्समध्ये मेट्रिक SI युनिट्स राहावं आणि रिजन फॉर डिफॉल्ट मटेरियल इंडिया, स्टील सेक्शन डेटाबेस इंडियन, स्टील डिझाईन कोड इथं आमचं इंडियन कोड नाही, त्यामुळे तुम्ही कोणचं बी हे केलं तर बी चालतं आहे. हे आम्हाला इट डझंट मॅटर, हे आम्ही स्टील डिझाईन यूज करणार झाला त्यामुळे हे आम्हाला मॅटर होत नाही. आणि कॉन्क्रीट डिझाईन कोड जे आहे IS 456-2000 असावं. नंतर ओके क्लिक करायचं. आता इथं आम्हाला ग्रीड लाईन्स वगैरे पाहिजे नाही, त्यामुळे आम्ही काय करतो? डायरेक्ट हे ब्लँक म्हणून यूज करतो. आणि मॉडेल डेटा म्हणजे काय? हे जे आहे हे मॉडेल डेटम, हे लेवलला आम्ही मॉडेल डेटा म्हणतो. हे जे लेवल आहे ना, हे
हे जे लेवल आहे ना, ह्या लेवलला आम्ही मॉडेल डेटम म्हणतो, म्हणजे 0. हाईट किती राहते मॉडेल डेटमचं? मॉडेल डेटम 0. ओके. मॉडेल डेटम नेम काय म्हणूत आम्ही? फाउंडेशन लेवल म्हणूत. ओके, हे झालं. स्टोरी हाईट अबव, हे मॉडेल डेटम जे आहे याचं वर किती आहे? ग्राउंड लेवलपर्यंत आम्ही जात आहोत. मग ग्राउंड लेवलचं आमचं किती आहे? 1.5 मीटर आहे. तर मी काय करतो, 1.5 आणि नेम ऑफ स्टोरी अबव ग्राउंड लेवल. ओके. स्टोरी हाईट बिलो, याच्या बिलो काय तर आहे का? याच्या खाली नाही. अगर पहिल फाउंडेशन असेल तर आम्ही इथं हे लेवल्स घालावं लागते. आमचं आता पहिल फाउंडेशन नाही, मग काय करायचं? ह्याला 0 म्हणायचं. नेम तुम्ही 0 तर म्हणा, बेस तर म्हणा, काय तर म्हणा, 0 काय केलं तरी ते काय आम्हाला यूज नाही आता. ओके, नंतर ओके करायचं. आता हे फाउंडेशन लेवल आहे का नाही बघायचं. नंतर आम्ही काय करायचं? पहिलं आम्ही मटेरियल्स वगैरे डिफाईन करून घेतो. डिफाईनमध्ये जायचं, मटेरियल प्रॉपर्टीज. आपलं हे जे गिवन डाटा आहे ह्याच्यात काय दिलेलं आहे? M20 आणि FE500 आहे. मग काय करूत आम्ही? M20 कॉन्क्रीट, हे रिजन इंडिया राहायचं ठेवावं लागते आणि मटेरियल टाईप कॉन्क्रीट म्हणायचं, स्टँडर्ड इंडियन. ग्रेड आम्हाला M20 पाहिजे झाले तर M20. ओके ओके. आता FE500 पाहिजे. मग आणि डिफाईन म्हणायचं मटेरियल प्रॉपर्टीज, ॲड न्यू मटेरियल. इथं रिबार HISD आपलं 500 आहे तर 500. ओके. इथं मी काय करतो? FE500 म्हणून इनपुट देतो. ओके ओके, हे झालं. आता मटेरियल प्रॉपर्टी झाला. आता काय करावं? नेक्स्ट सेक्शन प्रॉपर्टी. सेक्शन प्रॉपर्टीमध्ये आमचं फ्रेम आहे का नाही, टेंडन आहे का नाही, स्लॅब सेक्शन आहे का? येस. फुटिंग म्हणजे स्लॅब सेक्शनच. ओके, स्लॅब सेक्शन. हे अननेसेसरी असलेलं डिलीट करूत, याला मॉडिफाय करून सोडूत. हे मॉडिफायमध्ये मी नेम काय करतो, थोडं मला कन्व्हिनियंट हवं म्हणून फुटिंगचं FT म्हणून हे घ्यायचं. आणि नंतर आम्ही किती घेतलो तो? डेप्थ किती घेतलो तो आम्ही? प्रोव्हाइडेड 600 घेतलो तो. मग आम्ही इथं 600च देऊत डायरेक्ट, 600. आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M20. इथं M20 सिलेक्ट करा. मॉडेलिंग टाईप हे जे इथं जे आहे मेम्ब्रेन, शेल थिक, शेल थिन, आम्ही शेल थिक यूज करतो. शेल थिक कशासाठी? मी ऑलरेडी आमचं ETABS जे कोर्स आहे त्याच्यात मी हे डिफरन्स सांगितलेलं आहे मेम्ब्रेन वर्सेस शेल, आणि ते तुम्हाला भेटते की आपलं वेबसाईटमध्ये. आपलं कोर्स जे आहे ETABS कोर्स तुम्हाला www.phbconsultants.in हे वेबसाईटमध्ये तुम्हाला आमचं ETABS कोर्स आहे. तुम्ही मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदी, कन्नडा 4 लँग्वेजमध्ये आहे. तुम्ही कोणतं बी घेऊ शकता. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळं मी इथं तेवढं एक्सप्लेन करत नाही. आता मेम्ब्रेन आणि शेल ते कंपॅरिझन झालं. आता शेल थिक आणि शेल थिन कवा यूज करावं हे पण थोडं बघून घेऊ आम्ही. ओके, शेल थिक आणि शेल थिन. हे एक रफ कॅल्क्युलेशन आहे. अगर आमचं स्लॅब थिकनेस किती देऊ लागला, स्लॅब थिकनेस जे आहे हे स्लॅब थिकनेस आहे. हे थिकनेस जे आहे लेंथ डिवायडेड बाय 10 और विड्थ डिवायडेड बाय 10. म्हणजे आपलं काय आहे? फुटिंगचं लेंथ आणि विड्थ काय आहे? 2300 आहे. 2300 डिवायडेड बाय 10. जे बी मॅक्झिमम असते ते घ्यायचं. ओके, किती? 230 mm आपलं झालं. आता स्लॅब थिकनेस अगर लेस दॅन 230 mm असलं तर आम्ही शेल थिन म्हणून यूज करायचं. पण आम्ही किती दिला? आमचं फुटिंगचं डेप्थ किती आहे? 600 आहे. तर 600
लेस दॅन 230 होत आहे का? नाही होत. मग आम्ही ह्याला म्हणू शकतो की शेल थिक यूज करावं म्हणून. म्हणजे थिकनेस ऑफ स्लॅब इज ग्रेटर दॅन L/10 और W/10 असं पण म्हणू शकता. ओके, हे झालं आपलं शेल थिकचं डिफरन्स. आम्ही ऑलमोस्ट कवाबी फुटिंगचं जे हे असते ना तेव्हा शेल थिकच यूज केलेलं असते. ओके, हे झालं. नंतर टाईप काय आहे आमचं? फुटिंग आहे. फुटिंग म्हणायचं किती आहे? 600 mm आहे. ओके, हे आम्ही काय केलं? स्लॅब एरिया डिफाईन केलं फुटिंगचं. आता आम्ही फुटिंगमध्ये काय असते, कॉलम जे असते ना ते कॉलमचं स्टिफ एरिया असते. त्या स्टिफ एरियाला पण आम्ही कॉलम मॉडेलिंग करत नाही, स्टिफ एरिया मॉडेलिंग केलेलं असते. आता स्टिफ एरिया कसं डिफाईन करावं ह्यालाच मी काय करतो, ॲड कॉपी ऑफ प्रॉपर्टी म्हणतो. इथं काय करूत आम्ही स्टिफ म्हणून डिफाईन करूत. किती MM? 600 mm डेप्थच राहू दे. जे बी फुटिंगचं डेप्थ असते ते मी इथं कन्सिडर केलेलं आहे. अगर कमी तुम्ही कन्सिडर केलं तर पण काय बी प्रॉब्लेम होत नाही. हे तेवढं मॅटर करत नाही डेप्थमध्ये स्टिफ एरियाचं. आणि M20 ग्रेड आहे. तर आम्ही काय करायचं, स्लॅब मटेरियल M20 जेव्हा बी आम्ही स्टिफ म्हणून आम्ही डिफाईन करत असतो तेव्हा शेल थिक यूज करायचं नाही, मेम्ब्रेन यूज करायचं. ओके, नंतर इथं टाईपमध्ये स्टिफ सिलेक्ट करा 600. ओके, स्टिफ डिफाईन केलो. नंतर क्लिक ऑन ओके, डिफाईन. आता काय उरलं? स्प्रिंग प्रॉपर्टी. आमचं जे SBC आहे ते एरिया ऑफ स्प्रिंग आहे, पर मीटर स्क्वेअर आहे. तर आम्ही एरिया स्प्रिंग्स डिफाईन करावं लागतं. ॲड न्यू प्रॉपर्टी. एरिया स्प्रिंग प्रॉपर्टी नेम काय ठेवतो आम्ही? SBC 250 ॲट अलाउएबल सेटलमेंट 25 mm दिलेला आहे. हे आम्हाला सॉईल रिपोर्टमध्ये भेटतं आहे. अलाउएबल सेटलमेंट आमच्या याच्यात काय आहे, किती आहे? गिवन डाटामध्ये 25 mm दिलेला आहे. तर आम्ही 25 mm घेऊत. ओके, मग आता सबग्रेड मॉड्युलस किती होतं आहे? 250 डिवायडेड बाय 25 mm अलाउएबल आहे म्हणजे ते MM मध्ये आहे, आम्हाला मीटरमध्ये पाहिजे म्हणजे काय होतं आहे? 0.025. एंटर. 10,000 kN पर मीटर स्क्वेअर. कॉम्प्रेशन ओनली सिलेक्ट करायचं, ओके म्हणायचं. झालं. SBC आम्ही डिफाईन केलो. नंतर डिफाईनमध्ये जायचं, लोड पॅटर्न्समध्ये डेड लोड लाईव्ह लोड दोन्ही आहे. डेड लोड सेल्फ वेट मल्टिप्लायर 1 आहे, लाईव्ह लोड 0 आहे. क्लिक ऑन ओके, काही बी छेडछाड करायचं नाही. नंतर लोड कॉम्बिनेशन. लोड कॉम्बिनेशन्समध्ये आम्ही काय करूत, ॲड न्यू कॉम्बो म्हणूत 1 लाईव्ह लोड. ॲक्च्युली आमचं 1 डेड लोड प्लस 1 लाईव्ह लोड हे लोड कॉम्बिनेशन आहे. पण मी इथं 1 लाईव्ह लोड काबर घेऊ लागलो म्हणजे आम्ही जे इथं मॅन्युअल आणि एक्सेलमध्ये केलेलं आहे ना, इथं सेल्फ वेट ऑफ फुटिंग आम्ही 10% म्हणून घेतलेलं आहे. अगर मी डेड लोड आणि लाईव्ह लोड कॉम्बिनेशन घेतलो तर काय होतं आहे की जे बी आम्ही मॉडेल केलेलं आहे एक्झॅक्ट तेवढंच सेल्फ वेट ऑफ फुटिंग घेतं आहे. मग आमचं व्हॅलिडेशन रॉंग होतं आहे. म्हणजे इथं कमी लोड सेल्फ वेट कमी घेऊ लागला आणि आम्ही मॅन्युअलमध्ये काय केलेलं आहे, जास्त आहे, 10% घेतलेला आहे. ॲक्च्युअल सेल्फ वेट ऑफ फुटिंग किती आहे? 7.93% आहे. तर आम्ही व्हॅलिडेट करायचं आहे हे सेफ सॉफ्टवेअर एक्झॅक्ट करताय का नाही म्हणायचं. त्यामुळं मी काय करायला लागला, डेड लोडला आम्ही घेणं झाला. आणि हे 1 लाईव्ह लोड म्हणजे मी नुसतं इथं जे लाईव्ह लोड घेतलेलं आहे ना हे 300 एवढंच घेत नाही. लाईव्ह लोडमध्ये मी काय करतो, हे 700 पण घेतो, 300 पण घेतो, हे 10% पण घेतो. म्हणजे टोटल 1100 जे होतं ना ते टोटल लोड घेतो मी. ओके, 1 लाईव्ह लोड. ओके, नंतर ॲड न्यू कॉम्बो 1.5 लाईव्ह लोड. सेलेक्ट लाईव्ह लोड, स्केल फॅक्टर 1.5. ओके ओके ओके, आता लोड कॉम्बिनेशन पण कंप्लीट झालं. आता काय करायचं, आता मला इथं फुटिंग ड्रॉ करायचं आहे. ओके, तर फुटिंग कसं ड्रॉ करू आम्ही? पहिलं काय करावं लागतं आम्हाला, ड्रॉ एक जॉईंट नोड पॉईंट पाहिजे आम्हाला. तर त्यासाठी मी काय करतो, ड्रॉ जॉईंट ऑब्जेक्ट्स क्लिक करूत. तुम्ही कुठे बी क्लिक करा, इथं एक जॉईंट तुम्हाला भेटलं. ओके, मग आता आम्ही काय करायचं, फुटिंग एरिया ड्रॉ करायचा आहे. फुटिंग एरिया आम्ही हे जे क्विक ड्रॉ एरिया अराउंड पॉईंट्स आहे हे ऑप्शन चूज करूत आणि इथं रेक्टँग्युलर आणि हे जे
प्रॉपर्टी आहे एफ टी फुटिंगचं 600 डेप्थ आणि M20 ग्रेड असलेलं घ्यायचं आणि आमचं डायमेन्शन्स किती आहे किती दिला आम्ही 2300 दिलेला आहे. तर आम्ही काय करूत 2300 इन एक्स डायरेक्शन 2300 इन वाय डायरेक्शन. ओके झालं. आता हे पॉईंटवर आम्ही कर्सर आणून क्लिक करायचं. आपलं फुटिंग ड्रॉ झालं. ओके इथं जे ट्रिम एट स्लॅब एजेस आहे हे यस और नो तुम्ही कोणचे बी ठेवू शकता. आता ह्या संदर्भमध्ये पण कवा यस ठेवावं कवा नाही नो ठेवावं मी तुम्हाला अपकमिंग सेशन्समध्ये जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल जे आम्ही फुटिंग्स वगैरे डिझाईन केलेलं असते ना त्या टायमाला तुम्हाला सांगितलेलं असते. ओके आता फुटिंग ड्रॉ झालं. स्टिफ एरिया ड्रॉ करायचं. स्टिफ एरियासाठी इथं प्रॉपर्टीमध्ये स्टिफ एरिया आहे का नाही मग काय करावं लागतं आम्हाला नन म्हणून चूज करून स्टिफ एरिया किती आहे कॉलमचं 230 mm आहे. एक्स डायरेक्शनमध्ये वाय डायरेक्शनमध्ये 230 mm आहे. तर 230 एंटर करायचं. नंतर इथं जॉईंटवर आणून क्लिक करायचं. स्टिफ एरिया पण ड्रॉ झालं राईट. मग आता हे स्टिफ एरिया आम्ही प्रॉपर्टी एक्झॅक्ट हे केलं नाही मग ह्याला सिलेक्ट करा. माऊसचं राईट क्लिक करा. इथं जे सेक्शन प्रॉपर्टी जे आहे ह्याच्यावर क्लिक करून स्टिफ 600 M20 सिलेक्ट करा. ओके हे झालं आपलं स्टिफ एरिया. आता आम्ही 3D मध्ये बघूत. असं झालं 3D मध्ये. हे 3D मध्ये आम्ही कसं बघू शकता सेट डिस्प्ले ऑप्शन्समध्ये याच्यावर क्लिक करा. नंतर एक्सट्रूड सेल टिक करून अप्लाय करा. मग तुम्ही बघू शकता हे 3D मध्ये. ओके पण इथं काय झालं आहे हे जे स्टिफ एरिया आहे ना हाफ पोर्शनमध्ये आहे हाफ पोर्शन वरी आलं आहे. मग आम्ही ह्याला काय करावं लागतं आहे प्लॅनमध्ये जायचं. हे जे स्टिफ एरिया आहे सिलेक्ट करून राईट क्लिक करून इथं जे कार्डिनल पॉईंट आहे ना हे टॉप म्हणून सिलेक्ट करायचं टॉप. ओके आता 3D मध्ये बघा पूर्ण गेलेलं आहे ना. आता बघू शकता तुम्ही पूर्ण 600 mm डेप्थमध्ये फुटिंगमध्येच आहे स्टिफ एरिया. ओके हे ॲक्च्युली इट डझंट मॅटर बट स्टील मी तुम्हाला सांग लागला असं झालं तर पण असं करावं लागतं म्हणून. ओके स्टिफ एरिया ड्रॉ झाला. एक्सट्रूड व्ह्यू आम्ही बघितलो. आता काय करायचं SBC असाइन करायचं फुटिंगला. स्टिफ एरियाला SBC अप्लाय करायचं नाही आम्ही नुसतं हे जे फुटिंग एरिया आहे ना स्लॅब एरिया ह्याला अप्लाय करायचं आहे. मग काय करायचं सिलेक्ट करायचं असाइन म्हणायचं शेलमध्ये जायचं एरिया स्प्रिंगमध्ये SBC 250 सिलेक्ट करायचं अप्लाय म्हणायचं. तुम्ही बघू शकता इथं SBC 250 अप्लाय झालं. ओके हे झालं. नंतर काय करायचं हे स्लॅबला लोड डिस्ट्रीब्युशन करेक्ट हवं म्हणून आम्ही मेशिंग करायचं असतं. हे स्लॅब सिलेक्ट करा असाइन शेल फ्लोर ऑटो मेश. मग इथं एवढे ऑप्शन्स आहेत. त्याच्यात मी काय करतो हे 4th ऑप्शन चूज करतो आणि 20 अप्लाय. मग हे इथं अप्लाय झालेलं तुम्हाला दिसू लागलं आहे. तरी पण अजून एकदा रिकन्फर्म कसं करू शकता तुम्ही हे जे आहे ना सेट डिस्प्ले ऑप्शन ह्याच्यावर क्लिक करून नंतर शेल अनालायसिस मेशवर टिक करून अप्लाय करा. आता बघू शकता तुम्ही हे. ओके इथं एक इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे म्हणजे हे जे सेंटर पॉईंट आहे ना कॉलमचं इथं हे एक ॲटलिस्ट 1 मेश वाय डायरेक्शनमध्ये आणि 1 मेश एक्स डायरेक्शनमध्ये हे सेंटर पॉईंटमध्ये गेलेलं राहावं. ओके ते इम्पॉर्टंट आहे लोड डिस्ट्रीब्युशनसाठी वगैरे. ओके हे झालं. नंतर क्लोज करा आणि काय करायचं हे सिलेक्ट करायचं नोड. आता आम्ही लोड अप्लाय करूत. लोड किती आहे असाइन जॉईंट लोड फोर्स इथं लाईव्ह म्हणून घेऊत. नंतर ज्या डायरेक्शनमध्ये -1100 इथं -1100 अप्लाय करायचं. हे जे पंचिंग सिअरसाठी आहे हे किती आहे आमचं 230 mm आहे एक्स डायरेक्शन. वाय डायरेक्शन कॉलम साईज 230 आहे. तर 230 जे बी कॉलमचं साईज असते ते तिथं इनपुट करायचं असतं. अप्लाय ओके. आता 3D मध्ये बघूत आम्ही अप्लाय झालं का यस झालं आहे. किती झालं आहे इथं थोडं इनविजिबल आहे नंबर. तर काय करायचं ऑप्शन्समध्ये जायचं आणि ग्राफिक प्रिफरन्समध्ये हे जे दोन्ही आहेत ना हे 15 करून सोडत. ओके आता तुम्हाला 1100 करेक्ट दिसू लागलं आहे. ओके असं आम्ही बघू शकता. आता नेक्स्ट काय आहे डिझाईन कॉन्क्रीट स्लॅब डिझाईन बीम डिझाईन अँड व्ह्यू रिवाइज प्रिफरन्सेसमध्ये जायचं. इथं IS 456-2000 आहे का नाही बघायचं. नंतर मिनिमम कवर फॉर स्लॅब टॉपमध्ये 50 mm असते बॉटममध्ये 50 mm असते. प्रिफर्ड बार साईज आम्ही किती घेतलो तो इथं T12 100 आहे ना मग मी काय करतो इथं T12च घेतो. डिझाईन कोड IS 456-2000 ओके झालं. नंतर
डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन व्हीव रिवाइज स्लॅब फ्लेक्झुरल डिझाईन ओव्हरराइड्स हे दोन्ही हाईड आहे. मग ह्याला काय करावं लागतं आहे, हे स्लॅब सिलेक्ट करून डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन स्लॅब व्ह्यू रिवाइज स्लॅब फ्लेक्झुरल डिझाईन ओव्हरराइड्समध्ये आता हे पॉपअप झालं फायनाईट एलिमेंट बेस्ड. याच्यावर आम्ही काय करूत, HYSD 415 आमचं सिलेक्ट नाही, FE500 आहे आमच्या डिझाईनमध्ये. मग FE500 म्हणून ओके करायचं. ओके, हे मेशिंग मी हाईड करतो. हे झालं. नंतर डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन सिलेक्ट डिझाईन कॉम्बिनेशन. इथं कॉम्बिनेशन डिझाईनसाठी आम्हाला 1.5 फॅक्टर असलेलं पाहिजे, डिझाईन कॉम्बिनेशन्स पाहिजे. मग 1.5 सिलेक्ट केलो, याच्यावर क्लिक केलो, इकडं ह्या टेबलमध्ये आणलो, नंतर ओके म्हणायचं. आता काय करूत, चेक मॉडेल अनालाइज चेक मॉडेल सिलेक्ट ऑल ओके. का आलं, मॉडेल हॅज बीन चेक्ड, नो वॉर्निंग मेसेज वेअर जनरेटेड. ओके, काही बी वॉर्निंग्स नाहीत, मॉडेल समजा करेक्ट केलेलं आहे. ओके, मग आता काय करायचं, अनालाइजमध्ये जायचं, रन अनालायसिस अँड डिझाईन म्हणायचं. सेव्ह करून घेऊत आम्ही मॉडेलला. ओके, हे झालं आपलं रन अनालायसिस अँड डिझाईन. अनालायसिस अँड डिझाईन झाल्यानंतर आम्ही प्लॅन व्ह्यूमध्ये जाऊत. नंतर पहिलं आम्ही काय करूत, अपवर्ड सॉईल प्रेशर बघूत किती आहे. डिस्प्लेमध्ये जायचं, शो फोर्स स्ट्रेस डायग्राममध्ये सॉईल प्रेशर. इथं कॉम्बो कोणचं पाहिजे आम्हाला, 1 लाईव्ह लोड पाहिजे सॉईल प्रेशरसाठी. ओके ओके, किती आलं आता आमचं, 204, 205, 205.9, 206. हायेस्ट किती आहे सेंटर पॉईंटमध्ये, 208.24 आहे. तर अपलोड करू, 208.24 करेक्ट ना, राईट. हे 250च्या आत आहे ना, मग आम्ही आमचं सेफ आहे म्हटल्याने झालं. ओके, फुटिंग सेफ आहे. डिझाईन नंतर डिस्प्ले सेटलमेंट एक चेक करावं. सेटलमेंट चेक करावं म्हणजे डिस्प्लेमध्ये जायचं, शो डिफॉर्म्ड शेप म्हणायचं. इथं पण सेटलमेंटसाठी 1 लाईव्ह लोड कॉम्बिनेशन, इथं सर्व्हिस लोड कॉम्बिनेशनच यूज करायचं कवा बी. ओके, 1 लाईव्ह लोड अप्लाय ओके. इथं पण तुम्ही बघू शकता मॅक्झिमम जे आहे हे कलर असलेलं आहे, 20.8 आहे. हे किती आहे, -20.494 आहे. मॅक्झिमम किती इथं हे कलर असलेला आहे, किती आहे, -20.825. युजड बघावं तुम्ही. ओके, -20.825 आहे. ओके, तर सेटलमेंट 25 mm अलोएबल दिलेलं आहे, 25च्या मध्ये आहे. मग आपलं सेटलमेंटमध्ये पण ओके आहे आमचं फुटिंग. ओके, आता पंचिंग चेक करूत. डिस्प्लेमध्ये जायचं, शो पंचिंग शेअर डिझाईन म्हणायचं, 0.003 दाखवू लागलं आहे. मग हे करेक्ट आहे का नाही, ह्याला सिलेक्ट करूत, माऊसचं राईट क्लिक करूत, नंतर 150 करूत. इथं पहिलं काय चेक करावं म्हणजे कॉलम लोकेशन चेक करावं, हे इंटिरियर आहे का नाही म्हणून चेक करायचं. कॉलम लोकेशन इंटिरियर नसेल तर, अगर आमचं जे फुटिंग आहे आयसोलेटेड फुटिंग आहे आणि कॉलमचं लोड जे आहे सेंटरमध्ये, फुटिंगच्या सेंटरमध्ये येऊ लागलं आहे, म्हणजे ते कॉलम लोकेशन इंटिरियरच असावं. अगर इंटिरियर नाही म्हटलं तर काय करावं लागतं, आम्ही डिझाईनमध्ये जायचं, पहिलं हे सिलेक्ट केलेलं असावं पॉईंट, आणि नंतर डिझाईनमध्ये जायचं, कॉन्क्रीट स्लॅब बीम डिझाईनमध्ये जाऊन व्ह्यू रिवाइज स्लॅब पंचिंग चेक ओव्हरराइड्स क्लिक करून इथं जे आहे लोकेशन टाईपमध्ये इंटिरियर म्हणून अप्लाय करायचं. आता आमचं इंटिरियर घेतलेलं आहे, मग मी हे अप्लाय करत नाही. ओके, हे झालं फर्स्ट चेक. नंतर सेकंड जे आहे हे कॉलम इंटिरियर झालं. नंतर इथं तुम्ही बघू शकता ॲव्हरेज इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस 538 mm दाखवू लागलं आहे. आमचं मॅन्युअलमध्ये वगैरे 544 होतं. मग हे काय करू लागले सॉफ्टवेअर, म्हणजे हे तुम्ही सॉफ्टवेअर एरर म्हणा नाहीतर
हे डिमेरिट आहे म्हणा, का म्हणता म्हणा. ओके, तर हे का करायला आलं म्हणजे हे जे कवर आहे ना 50 mm कवर प्लस 12/2 56 mm होतं आहे, पण हे का करायला आलं आहे 50 + 12 62 तुम्ही बघू शकता इथं 62 mm घेतलेला आहे. मग ह्याच्यामुळं काय होतं हे इफेक्टिव्ह पंचिंग पेरिमीटर पण बी डॅश पण रॉंग होतं आहे. मग हे समजा काय आहे प्रॉब्लेम होते. मग आम्ही हे काय करावं म्हणजे याला डिझाईनमध्ये जाऊन कॉन्क्रीट व्ह्यू रिवाइज प्रेफरन्सेसमध्ये इथं 12/2 असलेलं 6 mm आम्ही इनपुट द्यायचं. नंतर रन अनालायसिस अँड डिझाईन. आता चेक करा डिस्प्ले शो पंचिंग शिअर डिझाईन. काहीतरी प्रॉब्लेम झालं आहे हे मॉडेलमध्ये आय थिंक सो. व्हॅल्यूज रॉंग देऊ लागले ॲक्च्युली. आता बघा तुम्ही इथं तुम्ही बघू शकता हे एव्हरेज स्लॅब थिकनेस किती झालं 544 झालं. ओके 544 सेम आलं. इफेक्टिव्ह पंचिंग पेरिमीटर किती येऊ लागलं आहे 3096 येऊ लागले. ओके सर तो 3096 झाला. कवर अगर 544 आहे म्हणजे 56 येत आहे. ओके आता टव्वी बघा. हे जे टव्वी आहे ना हे कॅल्क्युलेट हे रॉंग करायला आलं आहे. कावर काय प्रॉब्लेम झालं माहीत हो ना. कधी कधी सॉफ्टवेअर पण प्रॉब्लेम करतात. नाही हे मॉडेलिंग अजून एकदा करूत आम्ही. न्यू मॉडेल ओके ब्लँक 0 1.5 0 फाउंडेशन लेवल ग्राउंड लेवल 0 ब्लँक. ओके FT 600 M20 shell thick footing 600 stiff 600 M20 membrane stiff 600. okay SBC 250 at 25 mm 250 divided by 0.025. okay अच्छा आम्ही ते मॉडेलमध्ये शायद आम्ही काय केलेलं आहे म्हणजे लाईव्ह लोड अप्लाय करताना डेड लोड म्हणून अप्लाय केलं मला असं वाटलं आहे. बघूत का एकदा सेव्ह
इथं का करतो मी, ओके राईट तेच आहे मला वाटते. अनलॉक करूत आणि लोड अप्लाय करूत अजून एकदा. हे जे असाइन जॉईंट लोड फोर्स, इथं जे लाईव्ह लोड म्हणून -1100 230 अप्लाय ओके. ओके हे जे पहिलं आम्ही डेड लोड घातलेला आहे ना त्याला 0 करूत. ओके डिलीट एक्झिस्टिंग लोड म्हणून. ओके अप्लाय ओके. सिलेक्ट केलं नाही म्हणून सांगितलं, मग सिलेक्ट करा अप्लाय ओके. ओके आता रन अनालिसिस अँड डिझाईन करून बघूत. थोडं कॉशियस राहावं लागतं केव्हा बी मॉडेलिंग वगैरे करताना. ओके आता डिस्प्ले शो पंचिंग शेअर डिझाईन. अरे नाही, काहीतरी सॉफ्टवेअरमध्येच प्रॉब्लेम आहे. मी तेच ओपन करतो अजून एकदा मॉडेलिंग करूत. लोड कॉम्बिनेशन केलो, नंतर ड्रॉ जॉईंट्स. टू 2300 नन 230 स्टिफ टॉप. ओके असाइन शेल एरिया स्प्रिंग SBC अप्लाय ओके. सेलेक्ट असाइन शेल फ्लोर ऑटोमेश 20 अप्लाय ओके. नंतर लोड सिलेक्ट असाइन जॉईंट लोड फोर्स लाईव्ह लोड -1100 एक्स डायरेक्शन 230 mm, वाय डायरेक्शन 230 mm. अप्लाय ओके. 3D ओके ऑल करेक्ट आहे. आता आम्ही काय करूत, रन अनालिसिस अँड डिझाईन. सॉरी ह्याच्या पहिलं आम्ही काय करावं लागते, डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन व्यू रिवाइज प्रेफरन्सेस मिनिमम कवर 50 12 ओके. प्लॅन डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन व्यू रिवाइज याला सिलेक्ट करा. डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन व्यू रिवाइज ओव्हरहेड्स फायनाईट एलिमेंट्स इथे FE500 सिलेक्ट करा ओके म्हणा. नंतर डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन सिलेक्ट डिझाईन कॉम्बिनेशन 1.5 लाईव्ह लोड ओके. डिझाईन कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन ओके ऑल ओके. नाव रन अनालिसिस अँड डिझाईन. होप आता तर येते आन्सर. सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर फॉर्म शेप ते मॅक्झिमम -20.825 आहे, अंडर 25 mm आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके आता आलं बघा. ते कधी कधी प्रॉब्लेम होत असते सॉफ्टवेअरमध्ये. याला सिलेक्ट करा, नंतर राईट क्लिक करा, नंतर
200% करा, 150% करा. इथं काय करायचं, कॉलम लोकेशन इंटिरियर बघायचं. नंतर इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस 538 आहे, पण इथं 544 आहे. काय चेंज केलं तो आम्ही, अनलॉक करून डिझाईन, कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन, व्ह्यू रिवाइज प्रेफरन्सेसमध्ये हे जे 12 mm बार होतं ह्याला 6 mm 12/2 जे बी आम्ही देतो ना त्याच्या डिवायडेड/2 करून ओके करायचं. नंतर रन अनालायसिस अँड डिझाईन करायचं. ओके, हे झालं. आता बघा तुम्ही डिस्प्ले, शो पंचिंग शिअर डिझाईन. आता तुम्ही बघू शकता इथं स्लॅब एव्हरेज इफेक्टिव्ह स्लॅब थिकनेस 544 mm आहे. आमचं पहिलं किती आलेलं होतं 544 एक्सेलमध्ये, मॅन्युअल पण सेम आहे. हे पेरीमीटर किती आहे 3096 आहे ना, इथं पण 3096 आहे. कवर 56 आहे. ओके, समजा ओके झालं. आता काय करायचं, इथं मॅक्झिमम शिअर डिझाईन स्ट्रेस हे जे आहे 0.85 MPa आहे. म्हणजे टवी किती आहे 0.85 आहे. इथं 86 आणि 87 आलेलं आहे, 0.85 थोडं कमी आलं आहे सेफ सॉफ्टवेअरमध्ये. ओके, टवशी किती आहे, कॉन्क्रीट शिअर स्ट्रेस कॅपॅसिटी 1.12 आहे. टवशी 1.12 ऑलमोस्ट सेम आलं आहे. ओके, पंचिंग रेशो काय होतं आहे, टवी डिवायडेड बाय टवशी 0.76. इथं किती आलेलं आहे 0.76 आलेलं आहे. ओके, ऑलमोस्ट व्हॅलिडेट झालं. ओके, पंचिंग पण व्हॅलिडेट झालं. नंतर हे पंचिंग कवा बी 1च्या मध्ये राहावं लागतं आहे. ओके, हे जे रेशो आहे ना हे 1च्या मध्ये राहावं लागतं आहे. ओके, आता आम्ही काय करूत, स्ट्रिप डिझाईन करूत. वन वे शिअर चेक नंतर करावं लागतं. पहिलं आम्हाला स्टील किती प्रोव्हाइड करू लागला ते पाहिजे लागतं. मग आम्ही काय करूत, एक स्ट्रिप डिझाईन करूत. हे स्ट्रिप कसं, ड्रॉ डिझाईन स्ट्रिपमध्ये जायचं. नंतर हे जे आहे हे विड्थमध्ये कन्सिडर करूत ह्याला, हे जे आहे विड्थमध्ये. त्यासाठी मी स्ट्रिप लेयर बी म्हणतो विड्थला, आणि कॉलम स्ट्रिप ॲज इट इज ठेवूत आम्ही. आता हे जे आहे ना, इथून आम्ही स्ट्रिप मॉडेल करायचं आहे, हे असं मॉडेल करायचं आहे. तर आमचं स्ट्रिप 1 मीटर आहे का, 1 मीटर असलं तर इकडं 500, इकडं 500 mm. पण आमचं आम्ही फुल स्ट्रिप घेऊ लागला. तर किती आहे हे 2300 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1150 लेफ्ट. इथून स्टार्ट करायला म्हणजे 1150 लेफ्टला, 1150 राईटला. हे स्टार्ट पॉईंट. ओके, हे एंड पॉईंट, हे लेफ्ट हे राईट, 1150. ओके, तर चारही मी काय करतो 1150 1150. आता ड्रॉ करावं म्हणजे इथं आम्हाला सेंटर पॉईंट भेटणं झालं आहे. मग काय करूत आम्ही, इथं सिलेक्ट ऑब्जेक्ट ह्याच्यावर क्लिक करूत. नंतर इथं मॉडेलिंगमध्ये येऊन माऊसचं राईट क्लिक करून स्नॅप ऑप्शन, लाईन एंड्स अँड मिड पॉईंट्सला टिक करून अप्लाय. ओके, आता ड्रॉ डिझाईन स्ट्रिप्स समजा करेक्ट आहे, 1150 लेयर बी ओके करेक्ट आहे. आता तुम्हाला इथं मिड पॉईंट भेटतं आहे. मग याच्यावर क्लिक करा, नंतर इथं क्लिक करा. ओके, आता हे स्ट्रिप डिझाईन इथंपर्यंत करेक्ट झालं आहे का नाही कसं बघायचं, आम्ही सेट डिस्प्ले ऑप्शनमध्ये जायचं, अदर असाइनमेंट्समध्ये जायचं, शो विड्थ अप्लाय. झालं आहे ना. ओके, अगर झालं नाही म्हटलं तर काय होतं तर हे आता तुम्हाला हेच एडिट करून दाखवतो बघा. 1 मीटर केलो तो म्हणून समजा स्टार्ट विड्थला अप्लाय. ओके, मग असं दिसतं तर. ओके, तर आम्ही करेक्ट ड्रॉ केला त्यामुळं समजा कवर झालेला आहे. आणि अजून एक मॉडिफाय इथं काय करायचं आहे म्हणजे लेयर बी इथं HYSD 500 करावं लागतं आहे. ओके ओके, हे झालं स्ट्रिप लेयर बी. आता स्ट्रिप लेयर ए वर्टिकलमध्ये वाय डायरेक्शनमध्ये, हे वाय डायरेक्शन एला, इथं पण वाय डायरेक्शनमध्ये इकडे किती आहे 1150, इकडे 1150. मग आम्ही ड्रॉ करून सोडूत. झालं. नंतर काय करायचं, ह्याला मॉडिफाय, ह्याच्यावर क्लिक करा, राईट क्लिक करा, HYSD 500 वर क्लिक करा, FE 500 सिलेक्ट करा. ओके ओके ओके, मॉडिफाय पण झालं. आता मी काय करतो, हे ऑफ करतो, अदर असाइनमेंट्समध्ये जाऊन शो विड्थ अप्लाय. ओके, ऑफ केलो. आता काय करायचं, आम्ही फ्लेक्झुरल डिझाईन चेक करायचं. कसं, रन अनालायसिस अँड डिझाईन बनायचं.
नंतर डिस्प्ले शो स्लॅब डिझाईनमध्ये इथं बघा आता तुम्ही, इथं आम्ही डिझाईन बेसिस स्ट्रिप बेस्ड डिझाईन करू लागलो. तर आम्ही स्ट्रिप बेस्ड चूज केलो. डिस्प्ले टाईपमध्ये एन्व्हलपिंग फ्लेक्झुरल रिन्फोर्समेंट, आम्ही शिअर रिन्फोर्समेंट आणि हे दोन देऊ लागले. मग आम्हाला फ्लेक्झुरल पाहिजे झालं, मग फ्लेक्झुरलच सिलेक्ट करायचं. इम्पोज मिनिमम रिन्फोर्समेंट 0.12% जे आहे मिनिमम, अगर कुठं बी त्याच्या खाली असलं तर ते मिनिमम रिन्फोर्समेंट दे म्हणून आम्ही टिक करू लागला. आम्हाला टॉप बार रिबार येते का, हे आयसोलेटेड नॉर्मल फुटिंगला येत नाही. मग शो बॉटम रिबार हे एवढंच टिक करायचं. नंतर रिइन्फोर्सिंग डिस्प्ले टाईप, ह्याच्यात जे आहे शो रिबार इंटेन्सिटी पर युनिट विड्थ म्हणजे 1000 mm ला दाखवलेलं असते. पण आम्ही काय केलं, फुल विड्थ स्ट्रिप लेअर हे केलेलं आहे. मग आम्ही काय करू, शो टोटल रिबार एरिया फॉर स्ट्रिप म्हणून सांगू. किती बी आम्ही स्ट्रिप मॉडेल केलेलं असते विड्थ, त्याला शो करतं हे किती पाहिजे म्हणायचं. नंतर लेयर बी सिलेक्ट करत, हे बघूत आम्ही. ओके, अलॉंग विड्थ बघूत लेयर बी. इथं नन म्हणून ठेवून अप्लाय करूत. मग हे तर जे व्हॅल्यू देत आहे ना, हे थोडं ग्राफिक दिसणं झालं, मग टेक्स्ट दिसणं झालं, मग चेंज करतो. ओके, इथं काय आहे 1883 mm² आलेला आहे. ओके, मग आमचं हे डायरेक्शनमध्ये आपलं एरिया किती AST किती आलेला आहे, आमचं दोन्ही डायरेक्शनमध्ये आमचं एकच आहे. राईट, किती आहे 1681 रिक्वायर्ड आहे. इथं किती येऊ लागलं आहे 1883, थोडं जास्त येऊ लागलं आहे. ओके, नंतर आता ह्याला आम्ही कसं हे करू शकतो, म्हणजे 1883ला आम्ही 12 mm हे देऊ लागला, 12 mm डाया बार यूज करू लागला. म्हणजे त्याचं किती आहे 113 mm² आहे. ओके, तर 113 डिवायडेड बाय 1883 इंटू 2300 किती येते 138 mm रिक्वायर्ड आहे आम्हाला स्पेसिंग्स. आम्ही असं पण हे करू शकतो. आम्ही इथं काय करतो 125 mm देऊन सोडतो. ओके, हे झालं आपलं स्पेसिंग कॅल्क्युलेट करायचं. आता इथंच स्पेसिंग कॅल्क्युलेट करायचं असलं तर आम्ही कसं करू शकतो, हे जे सेकंड ऑप्शन आहे ना, टिपिकल युनिफॉर्म रिन्फोर्सिंग स्पेसिफाईड बिलो, याच्यावर क्लिक करून इथं जे आहे आम्ही 12 mm सिलेक्ट करा. बॉटम रिबार आम्ही हे करलेला म्हणजे 12 mm सिलेक्ट करायचं. मग आमचं मॅक्झिमम किती आहे 300 आहे. 300 अप्लाय, किती पाहिजे म्हणताय अजून 1016 पाहिजे म्हणताय. 250 अप्लाय, 842 रिक्वायर्ड आहे अजून. 200 अप्लाय, अजून 582 रिक्वायर्ड आहे. 150 अप्लाय, अजून 149 रिक्वायर्ड आहे. मग मी काय करतो 125 अप्लाय, पूर्ण कंप्लीट व्हॅनिश झालं. मग 125ला पास झालं म्हणून आम्ही सांगू शकतो. ओके, सिमिलरली लेयर ये बघूत, लेयर एला 1860 पाहिजे. म्हणजे किती पाहिजे लागते लेयर एला 300 पासून स्टार्ट करूत. 300 अप्लाय, अजून 993 mm² पाहिजे. मग 250 अप्लाय, 820 पाहिजे. 200 अप्लाय, अजून 560 पाहिजे. 150 अप्लाय, 126 पाहिजे अजून. 125 अप्लाय, फुल व्हॅनिश, सॅटिस्फाय झालं. 125 पाहिजे. म्हणजे अलॉंग एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन हे दोन्ही, म्हणजे लेंथ आणि विड्थमध्ये दोन्ही आम्हाला T12 at 125 पाहिजे म्हटल्याने झालं अकॉर्डिंग टू सेफ. ओके, तर हे काय झालं डिटेलिंग्स T12 at 125 mm. ओके, बोथ डायरेक्शनमध्ये. आणि लेंथ आणि विड्थ हे किती आहे 2300 क्रॉस 2300, हे काही बी चेंज नाही. ओके, आता वन वे शेअर आम्हाला डायरेक्ट भेटत नाही. वन वे शेअर आम्ही मॅन्युअली चेक करावं लागतं आहे. जेव्हा आमचं 2 वे शेअर पास होत आहे ना, तेव्हा वन वे शेअर पण ऑलमोस्ट पास झालेलं असतं. वन वे शेअर आम्ही चेक करत नाही. अगर तुम्हाला अजून बी झालं तर करायचं आहे, म्हणजे आम्ही कसं करावं ते पण तुम्हाला इथं सांगून सोडतो एकदा. आमचं वन वे शेअर कुठं असते, डी डिस्टन्स फ्रॉम फेस ऑफ कॉलम असते. हे डी म्हणजे इफेक्टिव्ह
डेप्थ किती आहे 544 mm आहे. ओके, नंतर पहिलं काय करतो, हे जे क्रिटिकल सेक्शन आहे ना, हे क्रिटिकल सेक्शनवर पहिलं आम्ही टवी कॅल्क्युलेट केलेलं असते, नंतर टवसी कॅल्क्युलेट करतो. टवी इज लेस दॅन टवसी असलं तर वन वे शियर पास म्हणतो. ओके, तर सेफमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं, शियर फोर्स कसं हे करायचं, डिस्प्लेमध्ये जायचं आणि नंतर शो फोर्स स्ट्रेस डायग्राममध्ये स्ट्रिप फोर्सेस म्हणून आहे ना, हे स्ट्रिप फोर्सेसमध्ये आम्ही 1.5 डिझाईन कॉम्बिनेशन्स घ्यावं लागतं आहे. ओके, 1.5 लाईव्ह लोड घेऊन पहिलं लेयर बीला सिलेक्ट करू, तिथं शियर फोर्स सिलेक्ट करायचं आणि शो व्हॅल्यूज ऑन डायग्राम. ओके, आता तुम्हाला इथं वन वे शियर भेटतं आहे. ओके, आता तुम्हाला एक्झॅक्ट पाहिजे म्हणजे इथं तुम्ही हे रेफरन्स असं पण घेऊ शकता की इथून हे जे एक्स डायरेक्शन 9.01 आहे, इथं 9.01 पासून टी डायमेन्शन किती आहे 544 mm आम्ही हे करता, असं पण करू शकता. नाहीतर आम्ही असं करूत की इथं एक जॉईंट क्रिएट करूत, हे दोन्ही हाईड करूत. पहिलं सिलेक्ट, दोन्ही सिलेक्ट करून शो माऊसचं राईट क्लिक करून हाईड सिलेक्टेड ऑब्जेक्ट्स, मग हाईड झालं. ओके, आता काय करायचं, ड्रा जॉईंट्स किती जॉईंट किती ड्रॉ करावं लागते, किती mm ते तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. आम्ही इथून ड्रॉ करला आला सेंटर पॉईंटपासून, तर आम्हाला काय होतंय, इथं आपलं पॉईंट आहे. ओके, हे किती आहे 230 mm आहे. वन वे शियर किती असते फ्रॉम फेस ऑफ कॉलम डी डिस्टन्स असते, म्हणजे 544 आहे हे. मग हे डिवायडेड बाय 230 डिवायडेड बाय 2 म्हणजे 115 प्लस 544 किती होतं आहे, 115 प्लस 544 म्हणजे 659 mm. इथून इथंपर्यंत 659 mm आणि इथून पण सेम असतं आहे, हे आमचं स्क्वेअर आहे ना 659 mm. एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन दोन्ही 659 mm आहे. ड्रा जॉईंट्स, एक्स डायरेक्शनमध्ये 659 mm, वाय डायरेक्शनमध्ये 659, सॉरी असं करायचं नाही, हे 0 ठेवत एक्स डायरेक्शनमध्ये 659 आहे ना, इथं क्लिक करा, इथं मॉडेल झालं एक जॉईंट. नंतर हे 0 करा, वाय डायरेक्शनमध्ये 659 एंटर, इथं येऊन क्लिक करा, इथं पण झालं. ओके, आता आम्ही ह्या पॉईंटवर शियर फोर्स किती आहे म्हणायचं चेक करावं लागते. रन अनालिसिस अँड डिझाईन, आता तुम्ही बघू शकता की डिस्प्ले स्ट्रिप फोर्सेस कॉम्बो 1.5 लाईव्ह लोड शियर फोर्स लेयर बी अप्लाय. ओके, तुम्हाला इथं दिसणं झालं, का बरं दिसणं झालं, आम्ही स्ट्रिप्स हाईड केलेला आहे. मग इथं माऊसचं राईट क्लिक करा, शो ऑल ऑब्जेक्ट्स म्हणा, आता तुम्हाला दिसतं शियर फोर्स किती आहे. शियर फोर्स इथं ह्या पॉईंटवर 350 आहे. थ्री 350 आहे. ओके, तर लेयर ए पण बघूत, हे किती आहे 346. एव्हरेज मी काय करतो, हे 346 350 348 घेतो. ओके, दोन्ही एकच आहे ना, इक्वल आहे ना, त्यामुळं तुम्ही दोन्ही डिफरन्स हे करून ते पण तसं पण करू शकता, पण मी एकच एव्हरेज घेतो. ॲक्च्युअली मॅक्झिमम पण घेऊ शकता तुम्ही, 349 350 घेऊ शकता. चला 349 350च घेतो. ओके, मग टवी म्हणजे VU/VD आहे. VU म्हणजे 349 इंटू 10⁻³ 349 हे जे मेजर असलेलं आहे ना, हे घेतला.
349 350 आहे, 349 घेतलो. बी म्हणजे 2300, डी म्हणजे 544. किती होतं आहे? 0.27 टवी. ओके, न्यूटन पर mm स्क्वायर. राईट. आता टवशी कसं करायचं? किती आहे प्रोव्हाइडेड AST आमचं? T12 125 प्रोव्हाइड केला होता हे सेफमध्ये. तर टवशीसाठी T12 at 125 mm म्हणजे AST प्रोव्हाइडेड का होते π/4 d² डिवाइडेड बाय स्पेसिंग S प्रोव्हाइडेड मल्टिप्लाइड बाय टोटल विड्थ ऑफ फुटिंग. ओके, π/4 12 mm घेतलेला आहे, तर आम्ही 12 स्क्वायर S प्रोव्हाइडेड किती आहे? 125 mm स्पेसिंग प्रोव्हाइडेड. हे स्पेसिंग म्हणतो. ओके, कन्फ्यूज होऊ नका. स्पेसिंग प्रोव्हाइडेड इंटू 2300 किती येते? 2079.2 mm स्क्वायर. AST प्रोव्हाइडेड एवढं आलं. आता PT कॅल्क्युलेट करावं लागते. PT AST बाय B इंटू D आहे. AST 2079.2 डिवायडेड बाय B म्हणजे 2300, D म्हणजे 600 मल्टिप्लाइड बाय 100 किती होते? हे 0.1506% होते PT प्रोव्हाइडेड. मग हे काय करायचं? आम्ही हे टेबलमध्ये जायचं. IS 456 टेबल 19. टेबल 19 मध्ये टवशी आपलं किती आहे? इथं आलेलं 0.1506 आहे. 1506 म्हणजे 15. M20 मध्ये 0.28 आलं. म्हणजे आपलं टवशी काय झालं? टवशी 0.28. मग आपलं टवी किती आलं होतं? 0.27. टवी 0.27. टवशी 0.28. टवी इज लेस दॅन टवशी, हॅन्स सेफ. वन वे शेअर. असं आम्ही वन वे शेअर पण चेक करू शकतो सेफमध्ये. ओके, आता इथं इनपुट देऊत. किती? वन वे शेअर. वन वे शेअरचं टवी किती आलं? आपलं टवी 0.27 आलं. 0.27 कम्पेअर केलं तर काय? हे थोडं कमी आलेलं आहे. टवशी किती आलं आहे? 0.28 आलं. 0.28. ओके, हे झालं आपलं कम्पॅरिझन. मॅन्युअलचं हे व्हॅल्यूज आहेत, एक्सेलचं हे व्हॅल्यूज आहेत, सेफ सॉफ्टवेअरचं हे व्हॅल्यूज आहेत. तुम्ही बघू शकता. आता असं कोण बी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, आम्ही एक्सप्लेन करत असता. मग आपलं सेफ कोर्स म्हणा, ETABS कोर्स म्हणा, तुम्ही एनरोल करू शकता. ओके.